अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल। मैं हूँ शातिक शाह। आप देख रहे हैं शासन भारती न्यूज। आइए एक नज़र कुछ खास खबरों पर। धन्यवाद। बोलणं होईल का माझं? अरे बाबा बोललो ना मी बोललो ना. मी बोललो अरे अजून वेळ नाही ना. तू 10 मिनिटं तरी मी बोललो काहीच कशा नाही. युवराज दादांना नाही आज बोलत. तू इथं बस हो भेटू ना. बाकी चौर शहर नगरपालिकेच्या समोर रात्रंदिवस ठिय्या मांडून त्या ठिकाणी बसून आहेत. पावसाळा सुरू आहे, पुरं मंडप गळतंय, त्यांना झोप होत नाही कारण की त्या मंडपामध्ये पूर्ण पाणी शिरतंय. आणि तशाच आमच्या माया बहिणी रात्रंदिवस त्या टेंटमध्ये बसलेत का? कारण की 7 वर्ष अगोदर रेल्वे अतिक्रमण माध्यमातून अतिक्रमण निघाले होते. त्या ठिकाणी 5 घरं उद्ध्वस्त करण्यात आले होते. मग त्याच्यानंतर 5 वर्षांनंतर 7 वर्ष झाले, परंतु त्या गोरगरिबांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही. ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस आमच्याकडे पत्र आहे की आमदार महोदय साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ, आणि आम्हाला फुल ताफा दिला. फुल ताफा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी गोरगरिबांना न्याय दिलेला अद्यापही नाहीये. आणि परत 7 वर्षानंतर परत आमच्या माया बहिणी रोडावर उतरले न्याय मागण्याकरता नगरपालिकेच्या समोर बसून आहेत. परंतु आतापर्यंत 6 दिवस झाला, आजचा 6वा दिवस आहे. आमदार मंत्री महोदय साहेब आतापर्यंत त्या गोरगरिबांना भेट देण्याकरता गेले नाही, सांत्वन करण्याकरता गेले नाही. ते मंत्री महोदय साहेबांची वाट पाहू नये की साहेब येतील. पालक आहे, आमच्या भुसावळ शहराचे मंत्री आहेत, ते येतील आणि आम्हाला न्याय देतील. परंतु त्यांच्यापासून आम्हाला असं वाटत नाही की न्याय भेटणार आहे, कारण की 6वा दिवस आहे. त्यांनी यायला पाहिजे, गरीबाची असून त्यांना दिसायला पाहिजे. पवित्र आंदोलनचं घेतलं तुम्ही, त्यांची भेट गाठ बोलणं. आम्ही या ठिकाणी आंदोलन म्हणून नाही, आम्ही या ठिकाणी बसून त्यांना साकडं घालायला आलो आहे की साहेब तुम्ही गोर गरिबांकडे लक्ष द्या, गोर गरिबांना न्याय द्या. ते तुमची वाट पाहून आहेत, तुमच्या आशेने बसलेले आहेत. रात्रंदिवस ते रडत बसले, लहान मुलंही आज त्या ठिकाणी बसलेत. परंतु आमदार महोदयांना विनंती, तुमच्या माध्यमातून मंत्री महोदयांना त्या ठिकाणी जा आणि न्याय द्या अशी अपेक्षा आपली. लोकशाही मार्ग आमच्या माया बहिणी बसलेत, त्यांना न्याय पाहिजे. आम्हाला माफ करा, तुम्हाला जे शिक्षा द्यायची मी शिक्षा स्वीकारा. वापरलाच नाही. लोकशाहीचा उपयोग करतो. तुम्ही पहिले चर्चा करा, येऊन बोलून 2 दिवसापासून चालू सांगतोय मी याचं तुम्हाला फोन केला, तुम्हाला हा मुद्दा माहिती पण नव्हता. ऐका, आम्ही काय बोल आंदोलन वंचित आघाडीने केलं आहे, ही मार्मिक नाही. ते पण त्यांना नंतर जाऊन त्यांच्या ठिकाणी आता चाललोय. मी भुसावळातच नव्हतो, 15 ऑगस्टला भंडाऱ्याला मी झेंडावंदनासाठी गेलेलो होतो. आज काल रात्री आल्यानंतर आज दिवसभर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा जळगावला तिथे होतो, त्या आठवडा हा कार्यक्रम वाटून तिकडे चाललोय. नेमकं जे 6 दिवसापासून अतिक्रमण धारक मी नव्हतो इथे, भुसावळातच नव्हतो.